नमस्कार। आज आपण माझ्या मुलीच्या फरमाईशवरती बनवतोय पनीर बुर्जी। त्यासाठी आपण साहित्य बघूया। पनीर बुर्जी बनवण्यासाठी हे आपण 4 छोटे मध्यम आकाराचे कांदे घेतलेत, ते बारीक चिरून घेतले आहेत। हे टोमॅटोची प्युरी आहे, आपण अशी जाडसरच प्युरी करून घेतली आहे। हे अमूल बटर, मीठ, दूध थोडंसं, हे आपण मसाले यामध्ये मिक्स करणार आहोत। हे आपण पनीर किसून घेतलंय, आलं, मिरची, लसूण ह्याची आपण थोडीशी अशी जाडसर पेस्ट करून घेतली आहे। हे मसाले आहेत, हा किचन किंग मसाला आहे, पावभाजी मसाला आणि आपला घरगुती मसाला, आणि त्याच्यामध्ये थोडीशी आपण काश्मीरी मिरची पावडर मिक्स केली आहे। मी इथे एव्हरेस्टचे मसाले यूज करते। आता आपण कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करत ठेवलंय। आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं बटर टाकून घेऊया। आता आपण तेलामध्ये बटर टाकलंय। तेलामध्ये बटर टाकलं की ते जळत नाही। थोडंसं हे तेलामध्ये बटर वितळलं की आपण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा बारीक चिरलेला। आपण आता ह्याच्यामध्ये मिक्स केलाय बारीक चिरलेला कांदा। हा चांगला शिजू द्यायचा आहे, एकदम मऊ होऊ द्यायचा आहे ह्याच्यामध्ये। आता हा कांदा आपण नॉर्मली मीठ टाकून शिजवतो, पण आता ह्याच्यामध्ये बटर टाकलंय, सॉल्टी बटर होतं ते, त्याच्यामुळे मीठ टाकायची सध्या तरी गरज नाही आहे। कांदा आपला शिजला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया जे आपण हिरवी मिरची, लसूण, आलं याची पेस्ट तयार केली होती, ती आपण ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करून 1 मिनिटभर शिजवून घेऊ, म्हणजे लसणाचा उग्रवास निघून जाईल। आता आपला कांदा सुद्धा छान भाजून झाला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करूया टोमॅटो प्युरी। आता टोमॅटो प्युरीला आपण तोपर्यंत शिजवायचं आहे जोपर्यंत तेल सेपरेट होत नाही आहे। त्याला आपण झाकण ठेवून साधारणतः 3 ते 4 मिनिटं लागतील शिजायला। टोमॅटो शिजेपर्यंत आपण जे मसाले घेतले होते ते आपण हे 1 वाटी दुधामध्ये सगळे मिक्स करून घेतलेत। आता आपला टोमॅटो छान शिजला आहे। आपण तेल कमी घातलंय त्याच्यामुळे असं वरती तेल दिसणार नाही, पण इथे साईडला बघाल तर टोमॅटोने आता टोमॅटो कांद्याने तेल सेपरेट सोडायला सुरुवात केली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण मिक्स केलेला जो मसाला आहे तो टाकून छान असं मिक्स करून घेऊया। आपण ह्याच्यामध्ये आता हा मसाला मिक्स केलाय, त्याला हाय फ्लेमवरती असं छान असं 1 मिनिटभर असं परतवून घेऊया, आणि मग झाकण ठेवून मंद आचेवरती 2 मिनिटं शिजवून घेऊ। आपले मसाले आता छान परतून झालेत, तुम्ही कलर बघू शकता। तर ह्याच्यामध्ये ना आपण बिलकुल पाणी नाही वापरणार आहोत, पाण्याच्या ऐवजी आपण दूध यूज करणार आहोत। हे दूध मी थंड दूध यूज करायचे आपल्याला। आता ही आपली ग्रेव्ही रेडी आहे। आता ह्याला आपण चांगलं पूर्ण पाणी म्हणजे पाणी नाही आहे याच्यामध्ये, आपण जे दूध टाकलंय त्याच्यामध्ये जरासा ग्रेव्हीसारखा स्ट्रक्चर आलाय, तर आपण ह्याला थोडंसं सुकं करून घेऊया। हाय फ्लेमवरच करूया, पण हाय फ्लेमवर करताना कंटिन्युअसली आपल्याला चमच्याने ते असं हलवत राहावं लागेल। आता आपली ग्रेव्ही अशी दाट झाली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे, पण लक्षात ठेवायचं आहे की आपण बटर यूज केलं आहे, सॉल्टेड बटर, म्हणून आपण मीठ टाकताना अंदाज घेऊनच टाकायचं आहे। आपलं मीठ टाकून झालंय। आता ह्याच्यामध्ये आपण पनीर मिक्स करूया, जे आपण किसून घेतलेला पनीर होता तो सगळं आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया। आता आपण हलक्या हाताने याला फिरवायचं आहे। आता गॅस आपल्याला मंद आचेवरती ठेवायचं आहे, आणि याला मिक्स करून 2 मिनिटं वाफ येऊ देऊया। आता पनीर वगैरे छान मिक्स शिजून गेलं आहे। आता ह्याला वरतून आपण थोडंसं बटर घालूया। आपली पनीर बुर्जी रेडी झाली आहे, वाटते ना धाबा स्टाईल। आपली छान अशी
पनीर बुर्जी आणि त्याच्यावरती हे डोसे तयार झालेत. आपण टेस्ट करून बघूया कशी झाली आपली पनीर बुर्जी. हो, टेक्स्चर बघू शकता तुम्ही.